सीएमआरएल प्रकरणी ईडीकडून सुरू असलेल्या छापेमारी दरम्यान केरळचे माजी मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्या बेकरी जंक्शन इथल्या निवासस्थानाबाहेर मोठा गोंधळ उडाला। ईडीची तपासणी सुरू असताना संतप्त कार्यकर्त्यांनी परिसरात घोषणाबाजी केली आणि आंदोलन केले। विजयन यांच्या कार्यकर्त्यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या गाडीवर हल्ला केला। संतप्त कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या गाडीची काच फोडली। यावेळी सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात कर्मचाऱ्यांवर हेल्मेट, प्लास्टिकच्या बाटल्या आणि दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।